एव्हरीवन. सो आज खूप टायमानंतर मस्त असं मॉर्निंग राईडसाठी निघालो आहे. आज मॉर्निंग राईडचा प्लॅन झालेला आहे. तो आहे माझा खास मित्र स्वराज याच्याबरोबर. तर मी आणि तो आम्ही दोघं जाणार आहे आज कसारा घाटामध्ये. साईकृपा साईकृपा नावाचं एक मस्त छानसं शेवभाजीचं हॉटेल आहे. खूप म्हणजे फेमस आहे तिकडे. सो प्लॅन आहे की तिकडे जरा जाऊनच त्या शेवभाजीचा आस्वाद घ्यावा आणि त्याचबरोबर कसारा घाटही एक्सप्लोअर करावा आज. बिकॉज थंडीचे दिवस आहे आणि छान असं वातावरण झालेलं आहे आणि सकाळी मस्त असं गुलाबी थंडीमध्ये एक बाईक राईड म्हटलं की खूप छान वाटतं. तर स्वराज आता येत आहे. तो ठाण्यावरून निघाला आहे आणि आपल्याला जायचं आहे कसारा घाट. भिवंडीपासून ते मिनिमम 70 किलोमीटरच्या पुढे असेल किंवा आसपास असेल. तर चला आपण आज मस्त एक राईड एन्जॉय करूया. आज खूप दिवसानंतर मी एक छोटासा ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करत आहे. बिकॉज धावपळीच्या जीवनामध्ये किंवा कामाच्या वर्कलोडमध्ये जमत नाही आहे ब्लॉग टाकणं. खूप पहिले आठवत नाही, माझ्या मते साधारणतः 6-7 महिन्यापूर्वी टाकला असेल एक छोटासा ब्लॉग. तो पण आपल्या बाईकच्या रिगार्डिंगमध्ये जेव्हा आपण बाईक घेतली त्यानंतर वापस एकदाही आपण ब्लॉग टाकलेला नाही आहे. आणि एक महत्त्वाचा आज प्लस पॉईंट असा सांगण्याचा आहे की स्वराजने आत्ताच एक नवीन बाईक घेतलेली आहे. ती पण मी तुम्हाला शो करतो त्यांनी कोणती न्यू बाईक घेतलेली आहे आणि आज जी राईड आहे ती त्याच्याच बाईकवर जाणार आहे आम्ही. सो मी तर थोडं एन्जॉय करणार आहे बिकॉज मला बाईक चालवायची नाही आहे जास्त आणि तो बाईक चालवणार आहे आणि मी फक्त मागे व्ह्यू एन्जॉय करणार आहे आणि मस्त असं थंडीचा आस्वाद घेणार आहे. एकदम छान असं एन्जॉय करण्याच्यासाठी चाललेलो आहे. सो स्वराजने जी बाईक घेतलेली आहे तो घेऊन येत आहे. तिथून आम्ही पुढे कंटिन्यू करू. जस्ट आत्ताच स्वराजचा कॉल आला आणि तो बिल्डिंग खाली उभा आहे. तर आता खाली जातो आणि त्याला भेटतो आणि पुढे तुम्हाला दाखवतो की त्यांनी म्हणजे न्यू बाईक घेतलेली आहे. सो स्वराज तिथे उभा आहे, तुम्हाला दाखवतो. इथे मस्तपणे स्वराजची तुम्ही बाईक बघू शकतात, न्यूवाली. सो आम्ही आज ह्या बाईकवर राईड करणार आहे. मस्त त्याने रोनिन घेतलेली आहे ब्लॅक कलरमध्ये. कसा दिसतो काळा घोडा, सही ना? काय म्हणतो स्वराज, मग कसं वाटतंय? मस्त. थंड होतं, मजा आली ना थंडीची? छान थंडी आहे. तुला ग्लव्स वगैरे पाहिजे? चल जायचं, चला आपण जाऊया. ओके. सो अशा प्रकारे स्वराची टोपी उडली होती आणि स्वराज टोपी घेण्यासाठी तो एकदम लांबपर्यंत म्हणजे गेला होता. इकडे अशी टोपी पडली होती. काय म्हणतोस, कसं वाटतंय सकाळी सकाळी पहाटे? आता हळूहळू ऊन येणार आहे. डोळे लाल झाले तुझे पूर्ण. सो आमचा नाश्ता आलेला आहे. आम्ही सध्या मस्त असं वडापाव आणि चहा. थंडी खूप आहे पहिली गोष्ट तर. सो आम्ही आता जस्ट आलो आहे कसारा घाटाच्या खाली पायथ्याशी. चहा पितो, आतमध्ये संपून गेला मला आणि वडापाव खाणार आहे. स्वराज बसला समोर. खूप जास्त थंडी आहे. हात एकदम असे मस्त गोठून गेले माझ्या, खूप एवढी थंडी आहे. आणि स्वराजनी माझ्याबरोबर चिटिंग केली आहे. पूर्ण रोड मला गाडी चालवायला लावलेला आहे. मी विचार केला तर ब्लॉग शूट करेल पण शूट नाही केला, फक्त मी गाडी चालवतो आहे. आणि माझ्या हात खरंच खूप थंड पडले. मी ग्लव्स पण नाही आणले त्यामुळे, माहिती आहे का. पण मजा येते, खूप छान वाटलं. आणि नाशिकला खूप जास्त थंडी आहे हे एवढं तर आहे कन्फर्म.
आता नाश्ता आमचा झालेला आहे आणि नाश्ता करून मग आम्ही आता वापस निघलो. आम्ही रायडर चेंज केला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सो आज आता मस्त गाडी चालवणार आहे, मी मस्त मागे एन्जॉय करणार आहे एकदम चिलमध्ये. चला निघूया, पुढे जायचं आणि रिटर्नला पण यायचं. मेन म्हणजे माझी आवडती गोष्ट शेवभाजी खायची आहे, जी माझी खूप फेवरेट आहे. ओके, हे महत्त्वाचं आपलं आज येण्याचं रिझन आहे. आणि सकाळी खूप थंडी आहे, तुम्ही पण एन्जॉय करा अशीच बाईक राईड करत. चल जायचं सोडत, बाय बाय. गाडी थांबून दिली. धरण बघ, ला बाजूला गाडी, अजून आतमध्ये टाक थोडी. असं सुंदर असं धरण बघून स्वराजनी 2च मिनिटात ते धरण बघितलं स्वराजनी. आणि ते धरण बघून भाऊने डायरेक्टली ब्रेक लावलेला आहे, 5व्यावरून पहिल्यावर आलं आहे. एवढं सुंदर असं धरण आहे. आणि ते वाकीचं धरण आहे, त्र्यंबकेश्वरला जाताना लागतं. खूप असं छान असं लेक, एकदम मस्त आहे, खूप सुंदर दिसतं. काय दृश्य आहे, भारी ना. तर आम्ही आता साईडला बाईक उभी केली आहे आणि वाकीचे धरण आहेत. सो त्याचा तिथून एक व्ह्यू पॉईंट दिसतो आहे. तर आम्ही ट्राय करू की आम्हाला जायला भेटेल का. जेवढं जवळ जाता येईल तेवढं ट्राय करूया, जाण्याचा प्रयत्न करूया. किती सुंदर आहे ना, पाणी बघ काय सही आहे. खाली काय माहीत नाही, जास्त आतमध्ये नको जायला. आजचा अनुभव काय म्हणतो मग? मस्त, अनएक्सपेक्टेड व्ह्यू होता. अचानक भाईने बघून थोडा ओलावा आहे, कारण की ओलावा आहे त्याचं रिझन येणार आहे भाई. एवढं माझ्या मागे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दृश्य आहे. खतरनाक असा डॅम. काय होतं त्या डॅमचं नाव? वाकी धरण. मी तिथे वाचलं होतं, खूप असं सुंदर आहे वाकी धरणाला. इकडे खाली लोकांनी त्यांच्या मोटरी टाकलेल्या आहे पाणी वाहण्यासाठी. आणि माझ्या मते पावसाळ्यामध्ये हे पाणी ओव्हरलोड होऊन पूर्णपणे त्या टोकापर्यंत जात असेल. तर आम्ही इथे मस्त असं फोटोशूट केलेलं आहे, खूप छानसा. स्वराजनी एकदम एन्जॉय केलेलं आहे. माहीत नाही पण पाणी बघून येडा झाला होता लोकेशनला. खूप छान असे फोटो आणि व्हिडिओ. काय वाटतं स्वराज? अनएक्सपेक्टेड होतं, व्ह्यू अनएक्सपेक्टेड होतं, भरपूर मजा आली. आम्ही जात होतो त्र्यंबकेश्वरला, सॉरी कसाऱ्यालाच रिटर्न चाललो होतो आपण, कसाऱ्यावरून रिटर्न जात होतो. पण त्र्यंबकेश्वरला येण्याचा आम्ही डिसिजन घेतला. येता येता आम्हाला डायरेक्टली वाकी धरण आहे, धरण भेटलं. तिथे एक स्पॉट भेटला आम्हाला सध्या. ते स्पॉट एकदम भारी आहे. तुम्ही कधी आलात त्या स्पॉटला नक्की थांबा. कारण की व्हिडिओ फोटोच्या हिशोबाने खूप छान आहे. आणि व्ह्यू, पाणी तर एकदम एवढं गार आहे ना, विचार नाही करू शकत तुम्ही. मजा आली खूप. आता इथून आम्ही जाणार डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला. बट आम्हाला मध्ये कोणतं स्पॉट भेटलं तर आम्ही तिथे थांबणार आहोत. खरंच पण मजा येते. अनएक्सपेक्टेड सर्व गोष्टी होतात, ते असं भारी वाटते. आता आम्ही मस्तपणे असं शूट झालेलं आहे आमचा. शूट करून आता रोहिण आमची अशी वाट बघते. आमची रोहिण
सो आता आम्ही निघतोय. पुढे तुम्ही बघू शकता त्र्यंबकेश्वर आलेलं आहे. ट्रॅफिक लागली आहे आतमध्ये. मला वाटतं असेल पार्किंग. हे सगळ्या बाईक चालल्या ना. अरे याची गजानन महाराज संस्था शेगाव यांच्याकडून सुंदर आहे त्याच्या आतमध्ये. तेच ना काहीतरी आहे. जावं लागेल आपण आता फिरूया. त्र्यंबकेश्वर एक अशा प्रकारे आम्ही मस्त त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलेलो आहे. तर काळाराम मंदिर इकडेच आहे का रे? तर टाकत असतो ना. तर आता अशा प्रकारे लोणीला आम्ही इथे एका घराच्या इथे गाडी पार्किंग केलेली आहे. मस्त गाडी वगैरे तुम्ही घेऊन याल तर पार्किंगला व्यवस्थित सुविधा आहे चांगल्या प्रकारे. तर आम्ही चाललो आता. मंदिरापासूनच तर 500 मीटरची तर लाईनच लागली आहे. आणि एवढी खतरनाक अशी गर्दी आहे. हा आधी ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर याचा उत्तर महाद्वार आहे. लवकर तुमची बहीण तिकीट काउंटर जवळ उभी आहे. खूप जास्त गर्दी. अशा प्रकारे आम्ही इथे आलो. मंदिराची गर्दी खूप जास्त आहे आणि एवढी भयंकर गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच रिटर्न जात आहे. बिकॉज 5-6 घंटे VIP लाईन आणि नॉर्मल लाईनसाठी जर उभं राहायचं असेल तर आम्ही दर्शनाला येऊ परत, पण मॉर्निंगला सकाळी येऊ. सो नेक्स्ट टाईम वापस येऊ. बिकॉज आज अनप्लॅन होता आणि आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. मी माझ्यामध्ये बुधवारी बुधवारी किंवा मंगळवारी अशा टायमाला यायला हवं, जेणेकरून गर्दी भेटणार नाही. आता आम्ही बघतोय की काय आहे इकडे काय नाही. तर खूप जास्त बघू आणि ट्राय करू रिटर्न जायचं. खूप अशी मार्केट आहे या साईडला छान. बाहेरून दर्शन घेतलंय. एक स्क्रीनवर दिसत होतं. खूप लवकर या मॉर्निंगला, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने दर्शन होईल. कारण की आता माझ्या मते 12-1 वाजले आहे आणि ह्या टायमाला दर्शनाला खूप जास्त लाईन आहे. खूप जास्त लाईन आहे. चला थोडंसं एक्सप्लोअर करूया मार्केट आणि वापस आपल्या मंदिरात दर्शन घेतलेलं पोरांनी. आता काय मस्तपणे
एक्झिट करणार आहे घरी तर नाही म्हणजे निघूया बघू आता काय. आता आमचा प्लॅन चालला आहे की जर इथून कोणतं रे गोदावरी काय तर घाट वगैरे जर जवळ असेल तर मग जाऊ आणि जर जवळ नसेल तर मग ज्यूस पिऊन रिटर्नला जाऊ. आणि ऊन पण वाढत चाललं आहे चांगलं आहे. आता आम्ही फिरता सध्या आलो आहे गंगा मंदिर तुम्ही बोलू शकता. नाही गंगा मंदिरात आलेलो आहे. इकडे पाहू शकतात आणि अशा प्रकारे स्वराजला फोटोग्राफर बनवला आहे. सकाळपासून आम्ही उठून निघालो होतो आणि आता 3 वाजले. आम्ही असं केलं प्लॅन की पहिले त्र्यंबकेश्वरला जातो बिकॉज कसारा घाट क्रॉस करून आम्ही येणार होतो. पण आता आम्ही पहिले त्र्यंबकेश्वरला गेलो आणि आता रिटर्न आलो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे माझं आवडतं हॉटेल त्याचा सगळ्यात जुनावाला हावाला गेट. पूर्वी इथे होतं ते हॉटेल. मी नेहमी याच हॉटेलला येतो आणि मला आवडतं. ज्या हॉटेलमध्ये येण्यासाठी मी सकाळपासून प्रयत्न केला त्या हॉटेलला आम्ही आता आलेलो आहे. सो आता मस्त जाऊन सो फायनली आम्ही आलो आहे मस्तपणे. आता शेवभाजीची ऑर्डर दिली आणि रेड बुल घेतली मस्त. ऊन खूप आहे बाहेर खूप टाईम लागला आणि महत्त्वाची गोष्ट असेल फायनली आम्ही इथे शेवभाजी खायला आलेलो आहे. सो आता ऑर्डर दिली ऑर्डर आली की बघूया. मग स्वतःच कसं वाटतं तुम्हाला? डोळा पूर्ण लाल झाला. मजा आली ना पण मला बाईक राईडला तर मजा आली सगळं. जाऊ द्या दिवस चांगला गेला. सो फायनली आमची शेवभाजी आणि स्वराज तुम्ही फर्स्ट टाईम आता शेवभाजी टेस्ट करणार आहे. मी लहानपणापासून खातो मला खूप आवडते. चव आजही तशीच आहे जी पहिली होती. खूप छान आहे. आपण मस्त ट्राय करूया आता. पहिले शेवभाजी कंप्लीट करू मग नंतर बोलूया. आपण त्याचे रिव्ह्यू घेऊया स्वराजकडून त्याला आवडली का नाही आवडली. छान असं मस्त जेवण करून झालेलं आमचं. मस्त एकदम पोट भरून शेवभाजी खाल्ली आहे. भाई मी 2 शेवभाज्या 3 आम्ही ऑर्डर करून खाल्लं आहे. मस्त भूक खूप जास्त लागली होती. आता आम्ही चाललो आहे निघतो आहे पॅकिंग करतो आहे आणि आता घरी. बाय बाय.